जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे। उपोषणाचा 5वा दिवस आहे। उपोषणादरम्यान जरांगेंची तब्येत बिघडलेली आहे। जिल्ह्यामधील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ही 3 दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलाय। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। काल त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि त्याच्यामुळे आता धाराशिव आणि बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचं आवाहन जे ते करण्यात आलेलं आहे। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलाय। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। जरांगेंची काल तब्येत बिघडली। रात्री वडीगोद्री या ठिकाणी जो वाद झालेला होता त्याच्यानंतर जरांगेंनी इशाराच दिला। दत्ता कनमटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, आज बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे। काय परिस्थिती आहे? नक्कीच मनोज जरांगे यांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे मराठा संघटनांच्या वतीने बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे। आणि काल रात्री वाडीगोद्री या ठिकाणी आंतरवाली सराटीच्या अगदी वेशीवरच मराठा समाज आणि ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वाद सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। हा वाद ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी मी सध्या आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ज्या बॅरिगेटिंगवरून वाद झाला होता ती बॅरिगेटिंग सुद्धा या ठिकाणी आहे। खरं तर ओबीसी समाजाचं आपण जर बघितलं तर समोर उपोषण सुरू आहे आणि इथून पुढे 3 किलोमीटर अंतरावरती मनोज जरांगे यांचा आंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषण सुरू आहे। आंतरवाली सराटीला याच ठिकाणावरून जावं लागतं आणि ओबीसी जे कार्यकर्ते येतात ते सुद्धा याच ठिकाणी येतात। मात्र ओबीसीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी गाड्या लावायला जागा नसल्यामुळे त्यांना पोलिसांनी बाहेर गाड्या लावायला सांगितलं होतं आणि मराठा कार्यकर्ते जे मनोज जरांगे यांच्याकडे जातात त्यांना मात्र या रस्त्यावरून आंतरवाली सराटीकडे सोडलं जात होतं। मात्र आमच्या गाड्या बाहेर का अडवता आणि त्या गाड्या आतमध्ये का सोडता या कारणावरून ओबीसी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली होती। काही काळ राडा सुद्धा या ठिकाणी झाला होता। त्यानंतर पोलिसांना हा जो रस्ता आहे तो अडवला होता। मात्र हा रस्ता अडवल्यानंतर मनोज जरांगे हे सुद्धा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे हा जो वाद आहे तो आणखी वाढला होता। मराठा कार्यकर्ते आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले होते। त्यांनी सुद्धा एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। मात्र पोलीस फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती। दुसऱ्या बाजूला धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।